इतर शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून सध्या मनसे संदर्भात सकारात्मकता असलेली बघायला मिळत आहे। त्याच्यामुळे मनसे नेमकं कोणाबरोबर माणसांनी कुठेही कधी निगेटिव्ह विचार करू नये या मताचा मी माणूस आहे। मी नेहमी पॉझिटिव्ह विचार करणारा माणूस असल्यामुळे भविष्यामध्ये सुद्धा सगळ्याच गोष्टींचा पॉझिटिव्ह विचार करून जावं लागतं। त्याप्रमाणे आमच्या निवडणुकीने आम्हाला काय फायदा होईल आमच्या पक्षाला, आमच्या कार्यकर्त्यांना, त्या दृष्टिकोनातूनच विचार करावा लागतो। प्रत्येक पक्ष तसा विचार करतो। यापूर्वी दोन वेळा तुम्ही प्रस्ताव घेऊन दिलेला, आता तिसऱ्यांदा पुन्हा एकदा तुम्ही प्रस्ताव घेऊन जाणार आहात। मला असं वाटतं की ह्या विषयावरती सद्यस्थितीत कोणतीही गोष्ट न बोलणं उचित आहे असं मला स्वतःला वाटतंय। कारण तो विषय वरिष्ठांच्या लेवलवरती असल्यामुळे मी वरिष्ठ नाही, तर मी फार छोटा कार्यकर्ता आहे आणि छोट्या कार्यकर्त्यांनी वरिष्ठांसारखं बोलू नये असं मला वाटतं। खासदार संजय राऊत असं म्हणतात की भूतकाळातले गेलेले सगळे विषय आता सोडून भविष्य काळात माझी आणि संजय राऊतांची चर्चा होईल त्याला मी उत्तर देईन। सर, आज सामनाच्या पहिल्या पानावरती राज ठाकरेंचा फोटो पाहिला, मी काय अजून पाहिलेला नाही। उद्धव ठाकरे म्हणतात की जे महाराष्ट्राच्या मनात आहे तेच चांगलं, तेच होईल म्हणतात। नाही, मग ते आता मला माहिती नाही ना काय आहे। महाराष्ट्र बोलत ते महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाही बोलत का? हो, ते सगळं जरी असलं तरी त्या विषयावरती कोणतंही भाष्य करणं आत्ता तरी मला योग्य वाटत नाही। 2 दशकानंतर खरं तर ठाकरे बंधू एकत्र येण्याची आता चिन्ह दिसत आहेत। मात्र 2 दशकांपूर्वीचं बघायचं गेलं काय कारण होती नक्की मनसे स्थापन करण्याची? तसं तुम्ही किती खोलात गेलात तर त्या बाबतीमध्ये माझ्याकडून तुम्हाला उत्तर सापडणार नाही। त्याचं कारण एवढंच आहे तर तो विषय अद्याप माझ्या अखत्यारीत आलेला नाही। ज्या दिवशी माझ्या हातामध्ये तो विषय येईल व्यवस्थित त्याला मी समोरून तुम्हाला सांगेल किंवा साहेबच स्वतः सांगतील। वैभव खेडेकर ठाकरेंचा विश्वास असा उल्लेख स्वतःचा केला होता, कारण दोनही ठाकरेंना तुम्ही व्यवस्थित ओळखता, त्यामुळे हा ठाकरेंचा विश्वास आता पुन्हा एकदा युतीसाठी पुढे पाऊल टाकणार। मला असं वाटतं की तुम्ही वारंवार खोदून मला तेवढ्यासाठी तिथं बोलवले त्याची मला कल्पना होती आणि म्हणून मी येत नव्हतो, पण ठीक आहे, तरी पण तुम्हाला पण काहीतरी आवश्यक असलं पाहिजेत म्हणूनच मी मुद्दाम या ठिकाणी आलो। कसं आहे की वरिष्ठ लोकांमध्ये काय चाललंय त्याची मला अजूनही कल्पना नाही आणि समजा असली तर मी तुम्हाला देणार पण नाही ना, हा पण त्याचा भाग महत्वाचा आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की जी काही गोष्ट घडणार आहे किंवा नाही घडणार त्या विषयावरती जर तरच्या गोष्टीत बोलणं उचित आहे। ठीक आहे, मात्र तुम्ही आणि संजय राऊत दोघे बोलणार आहात का? ते मला वाटतं की मी मित्र म्हणून तर आम्ही कधी एकमेकांशी बोलू शकतो, पण पक्ष या विषयावरती माझं काही भाष्य आता नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा।